समालोचन करण्याची विनंती करूया. थँक्यू हितेश सर. जाऊया पुन्हा एकदा आणि सरपंच चषक करल आयोजित केलेली 2026ची स्पर्धा 3 दिवसाची शृंखला आणि नक्कीच 3 दिवसामध्ये आपल्याला मोठमोठे संघ आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळाले जातील. त्याच दरम्यान आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहू शकतो. कारण की या सामन्यातून जो संघ विजय होईल तो नक्कीच आपल्याला सुपर 3 मध्ये दाखल होताना दिसेल. आणि नक्कीच एक जे चषक आहेत नक्कीच ICC T20 चा वर्ल्ड कप जशा प्रकारे 2007चा वर्ल्ड कप होता त्याच प्रकारचा हा मोठा जे बिग चषक देखील आपल्याला पाहायला मिळाला जाईल. तर नक्कीच जाऊया पुन्हा एकदा आणि पाहूया सरपंच चषक 2026. आणि हा शेवटचा आजच्या दिवसातील सामना असेल, आजच्या रात्रीतील सामना असेल. कारण की एका बाजूला असेल RP जसकार, विपक्ष असेल शारबी 11 टाकीगाव संघ. तर नक्कीच टाकीगाव win the toss, elected to field first batting for the जस्कार. नक्कीच जस्कार संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी आहे. बघूया जस्कार संघ 4 षटकांमध्ये किती धावसंख्येचा आकडा नक्कीच टाकीगाव संघासमोर ठेवताना दिसेल. कारण की मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर सुरेख अशी गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून जस्कार संघाने नक्कीच सामना विजयी होताना देखील दिसलाय. कारण की कमी धावसंख्येचं आव्हान ठेवला गेला आणि तो सहजरित्या पूर्ण देखील करताना दिसला, तो म्हणजे जस्कार संघ. मात्र आता प्रथम फलंदाजी करण्याची संधी ही मात्र जस्कार संघाकडे आहे. आणि नक्कीच RP जस्कार संघ म्हणजे सध्याच्या हंगामामधला अतिशय बलाढ्य संघ, फॉर्म मध्ये असलेला संघ. तर बघूयात किती धावसंख्या जमवताना दिसतील, मोठा टार्गेट ठेवताना दिसतील. 4 षटकांमध्ये गोलंदाज देखील तयार असेल. पहिलाच गोलंदाज असेल प्रभंजन परदेशी. तर स्ट्राईकला नक्कीच फलंदाज सचिन म्हात्रे नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे दिवेश बाला. नक्कीच सुरेख सामना. एक षटक हा पॉवर प्लेचा असेल. गेम ऑनचा इशारा. पहिला चेंडू घेऊन तयार असेल. ग्रीन सिग्नल दिला गेलाय. नक्कीच पंचांच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज प्रभंजन. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. नक्कीच सुरेख असा चेंडू पकडला देखील गेलाय. कारण की पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला गेला होता. हलक्या हाताने फक्त पुश केला. एक धावसंख्या पळून काढली आणि एका धाव्याने स्वतःचा आणि नक्कीच आपल्या संघाचा खाता देखील ओपन करताना दिसलाय. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि 24 चेंडूंमध्ये बघूया किती धावसंख्येचा टार्गेट रचला जाईल तो म्हणजे RP जस्कार संघाकडून. मात्र स्ट्राईक रोटेट होतोय. प्रथम फलंदाजी आता करण्यासाठी फलंदाज देखील तयार असेल तो म्हणजेच बाला. एक डावखुरी हाताचा फलंदाज षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू. अतिशय थोडासा लागला देखील असेल क्षेत्ररक्षकाला. कारण की थोडासा चेंडू बाउन्स झाला आणि त्याच पद्धतीने हा चेंडू पकडला देखील गेला. एक धावसंख्या थांबवू शकणार नाही. एका धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 वर. कारण की विचार केला तर 4 षटकांचा येथे सामना आणि 4 षटकांमध्ये हा पहिला षटक पॉवर प्लेचा प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. प्रभंजन षटकातील पुढचा चेंडू घेऊन उलटॉस पद्धतीचा चेंडू पायांवर आदळला जातोय. अपील केली जाते. पंचांकडे दाद देखील मागितली जाते. मात्र नक्कीच पंचांनी हा दाद नाकारला गेलाय. कारण की विचार केला या अपील मध्ये आपल्याला उत्साह जास्त पाहायला मिळाला गेलाय मात्र आत्मविश्वास थोडासा कमी. आणि नक्कीच
तर नक्कीच बॅटकटच्या स्वरूपाने की एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. 3 धावसंख्या ही धावपलकावर लागले गेले. 3 चेंडूंचा देखील खेळ संपलाय. अजूनही मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे, तो म्हणजे आरपी जसकार संघ. सुरेख फटका, अतिशय सुरेख फटका. मिड विकेट एरियाकडे चेंडू येतोय, पकडेल आणि फेकेल. रनिंग बिटवीन टू विकेट. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केला आणि या 2 धावसंख्या देखील पूर्ण केल्या गेल्या. 2 आता मात्र संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5. थोडस संत गतीने सुरू असलेला हा पहिला षटक आपल्याला पाहायला मिळाला जातोय. उलटॉस पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच अतिशय वेग या चेंडू मध्ये पाहायला मिळाला गेलाय आणि त्याच दरम्यान लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या देखील पूर्ण केली गेली. म्हणजेच आणखीन एकच धाव. सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज प्रभंजन परदेशी. काय गोलंदाजी. पॉवर प्लेचा षटक होता. जसकार संघ आपल्या समोर आहे आणि त्या जसकार संघासोबत अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज प्रभंजन. शेवटचा चेंडू असेल आपल्या षटकातील. शेवटचा चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. फसवलाय जातोय. नक्कीच मिड ऑफच्या दिशेने फलंदाज होणार. बाद. तर नक्कीच पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला जातोय. पॉवर प्लेचा षटक होता, महत्वाचा षटक आणि त्याचा खेळ संपला जातोय. पहिला षटक कोणाच्या बाजूने गेला असेल तर नक्कीच गोलंदाजाच्या. फक्त 6 चेंडू मध्ये 6 धावसंख्या खर्च करून एक फलंदाजाला देखील बाद करण्यात यश आलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी प्रभंजन याच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाज तयार असेल. वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन चैतन्य पाटील पहिला चेंडू घेऊन. सुरेख पहिला चेंडू. मनगडा मधली ताकद वापरली गेली. चेंडूला पाठवलाय मिड विकेट एरियाच्या डोक्यावरून. चेंडू गेलाय. बिग 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 षटकार. नक्कीच जसकारचा क्रीज गेल म्हणून ज्याची ओळख आहे तोच बाला. अतिशय सुरेख चेंडू आता मात्र गोलंदाजाने फेकून गेलाय. कारण की चेंडू थोडस आदललाय पायावर आणि त्या दरम्यान नक्कीच एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली जातोय. कारण की एक षटकार आला त्यानंतरला पुन्हा एकदा गोलंदाजांनी कमबॅक करून दाखवला गेलाय. निर्धाव चेंडू देखील येताना दिसलाय. चैतन्य पाटील अतिशय सुरेख पद्धतीचा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन टू विकेट आणि त्याच पद्धतीने दुसरी धाव देखील पूर्ण केली. 2 संघ पुढे सरकला जाईल. धावसंख्या धाव पलकाव लागली आरपी जसकार संघाची 14. हीच सुरेख धावसंख्या. विशेष थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. हलक्या त्याने चेंडूला खेळून काढला गेलाय. सीमारेषा लगत हा चेंडू पकडला जाईल आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा आणखीन 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळायला जातोय. कारण की मोठा फटका आला नाही तर आपण एकेरी दुहेरी धावसंख्या जमून आपल्या संघाचा जो टार्गेट आहे तो मात्र सेट करणं तितकेच गरजेचं आहे. हेच काम फलंदाज आपल्या माध्यमातून करताना दिसतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने म्हणजेच मिड विकेट एरियाच्या दिशेने हा चेंडू पकडला गेलाय. आता मात्र दुसरी धाव होणार नाही कारण की क्षेत्ररक्षक अतिशय चप्पल पद्धतीने ही थ्रू केली एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि नक्कीच एकच धाव्यावर समाधान मानला जातोय. एका धावेने संघ जाऊन पोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवर.
हिचं 17 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज. हलक्या हाताने स्टेट ड्राईव्हच्या दिशेने हा चेंडूला खिलून काढला. एकच धाव. पुन्हा एकदा एकच धावेवर समाधान देखील मानला जातोय आणि एका धावेने षटक क्रमांक दुसरा संपला जाईल. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या ही आरपी जसकार संघाची धावसंख्या धावफलकावर लागली. तब्बल 18 म्हणजेच 9च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. तो म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये आरपी जसकार संघ. आज या करळ गावाला सरपंच चषक ठेवलाय भारी. आज या करळ गावाला आयोजक अरविंद तांडेलच नाव लागलंय गाजायला. आयोजक सूरज तांडेलच नाव लागलंय गाजायला. आयोजक अरविंद तांडेलच नाव लागलंय गाजायला. आयोजक सूरज तांडेलच नाव लागलंय गाजायला. सरपंचांची साताई चषकाला आणि ताई आल्या बघा सामना बघायला. तर नक्कीच 2 षटकांचा इथे खेळ संपला जातोय. 12 चेंडूंचा खेळ संपला जातोय. आरपी जसकर संघाच्या धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या म्हणजेच 18. आणखीन 2 षटक असतील. आणखीन 12 चेंडू असतील. किती धावसंख्येचा टार्गेट ठेवला जाईल तो म्हणजेच टाकीगाव संघासमोर. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला संघिक तिसरा षटक घेऊन गोलंदाज. पहिला चेंडू नक्कीच थोडासा बाउन्स झाला आणि नक्कीच त्याच दरम्यान पंचांचे दोन्ही हात लांब. वाईट चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळायला जातोय आणि खराब धाव्याने 1 धाव ही धावफलकामध्ये जमा देखील होताना दिसतोय. 19 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली. गोलंदाज तयार. कौस्तुभ तयार असेल. कौस्तुभ परदेशी. कौस्तुभ याचा पुढचा चेंडू टायमिंग सेट केलाय. मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू गेलाय 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौका. नक्कीच अतिशय वेगवान पद्धतीने हा चेंडूला खेळून काढला गेला होता कारण की एक चौकार आलाय मिड विकेट एरियामध्ये. 4ने संघ पुढे सरकला जातोय. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय. अतिशय अप्रतिम दर्जाचा चेंडू पायांवर आदललाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील पूर्ण केली. 1ने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या ही धावफलकावर लागली ती म्हणजे 23-24. तर नक्कीच 24 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली कारण की इथूनच काहीतरी करावं लागेल मोठी धावसंख्या जमवायची असेल तर. कारण की या षटकांच्या नंतर आपल्याजवळ फक्त एकच षटक बाकी असेल आणि त्या पुढच्या षटकामध्ये देखील आपल्याला आक्रमकता सिद्ध करावी लागेल. तोच विचार करण्यासाठी तयार देखील आहे मैदानामध्ये बाला. एक षटकार असं खेळताना दिसतोय. मात्र आणखीन काही मोठे फटके येतील का हे देखील बघणं तितकाच गरजेचं असणार. अतिशय सुरेख जाल रचला गेला होता आणि त्याच पद्धतीने मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज सुरक्षित. एकच धाव पूर्ण केली जाईल. हिचा अतिशय सुरेख असा क्षेत्ररक्षक सजवला गेलाय आणि त्याच कारणाने नक्कीच जिथे 2 धाव असतील तिथे मात्र आता मात्र एकच धावसंख्या देण्याचा विचार देखील असेल तो म्हणजे टाकीगाव संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाज कौस्तुभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन रिंबुआचा टर्न करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. टप्पा पडला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला.
एक निर्धाव चेंडूची आपल्याला पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाला जातोय. आणि हेच येणारे निर्धाव चेंडू कुठेतरी थोडेसे डोकेदुखी ठरणारा देखील असेल, ते म्हणजेच आरपी जसकार संघासाठी. मोठा फटका येईल का? हवेमध्ये चेंडू आहे, मात्र हा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडलाय आणि त्या दरम्यान 2 धावसंख्या काय रोखू शकणार नाही. 2 आता मात्र संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल. संघाची धावसंख्या ही धावफलकावर लागली. 27 या 27 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज कौस्तुभ षटकातील पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडू आणि अतिशय सुरेख असा झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 2 बाद होऊन परतला जातोय. विचार केला 3 षटकांचा इथे खेळ संपला जातोय. 3 षटकामध्ये 27 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली. पुन्हा एकदा संघ 9च्या सरासरीने वाटचाल देखील करताना दिसतोय. शेवटचा षटक हा प्रगतीपथावर असेल, कारण की आता इथून वाट पाहणं बंद करा, कारण की आता येणारे प्रत्येक चेंडू हे महत्वाचे असतील, ते म्हणजेच आरपी जसकार संघासाठी. नवीन गोलंदाज निहाल नाईक गोलंदाजच्या मार्कवर तयार असेल. बघूया शेवटचे 6 चेंडू असतील ते म्हणजेच आरपी जसकार साठी. बाला तयार. बालाने चेंडू खेळून काढला स्टेट ड्राईव्हच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकच धाव. यस, एकच धाव संख्या पुन्हा एकदा पळून काढली जातोय. एका धावेने संघ पुढे सरकला जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 28. थोडासा लो स्कोर कडे सामना वळताना दिसतोय, कारण की जसकार संघाकडे बघितला गेला तर नक्कीच मोठ्या फटक्याची क्षमता आहे त्यांच्या फलंदाजांमध्ये. मात्र या निर्णायक सामन्यामध्ये कुठेतरी ती मोठे फटके इथे मात्र कमी देखील पडताना दिसतात. त्याचाच उदाहरण म्हणजेच नक्कीच टाकीगाव संघाकडून जी झालेली गोलंदाजी, अतिशय सुरेख अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला जातोय. ओहो, पुन्हा एकदा पायले क्षेत्राच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न थोडासा फसला जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणि निर्धाव चेंडू कुठेतरी हे डोकेदुखी ठरवून देणारे असतील आता मात्र जसकार संघासाठी. उर्वरित शेवटचे 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्या येतील? ओहो, आणखीन एक पूर्णपणे फलंदाजाला मात्र जागेवर ठेवला जातोय, कारण की गोलंदाज फक्त या खेळपट्टीवर आपला आक्रमण देखील करताना दिसतोय. आणि अशा वेगवान पद्धतीने जे गोले येताना दिसतात, आणि त्याच कारणाने नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळाला जातात. हवेमध्ये चेंडू, आणि इथे आणखीन एक झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 3 दिव्येश बाद होऊन, किरण बाद होऊन परतला जाईल. नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी केली या गोलंदाज
निहाल नाईक यांनी, कारण की शेवटचा षटक फेकत असताना 4 चेंडू फेकले गेलेत, फक्त आणि फक्त एकच धावसंख्या खर्च केली. एक फलंदाज देखील बाद करण्यात यश आलाय. मात्र नवीन फलंदाज थोडासा उशिरा का होईना, मात्र शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी मैदानात आलाय, तो म्हणजे सागर ठाकूर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. हो, अतिशय सुरेख एक ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला. एक चांगल्या चेंडूला सन्मान देणं तर गरजेचंच होतं आणि तेच केलं सागर ठाकूर याने. एकच धावसंख्या पळून काढली, स्ट्राईक रोटेट केली. शेवटचा चेंडू खेळण्याची संधी आली, ती म्हणजे दिवेश बाला याच्याकडे. आणि बाला या शेवटच्या संधीचा सोना करेल का? शेवटच्या चेंडूवर एखादा बिग षटकार येईल का, की पुन्हा एकदा गोलंदाज आपला वर्चस्व दाखवताना दिसेल? शेवटचा चेंडू घेऊन, शेवटचा चेंडू हवेमध्ये स्टेट ड्राईव्हच्या दिशेने लगावलाय. बाला याने आलाय जसकार संघासाठी संजीवनी देणारा एक बिग 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 षटकार. एक सन्मानकडे, कारण की हितेश म्हात्रे सर जसकार गावात अतिशय सुरेख असं समालोचक मराठीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले गेलेत. आणि नक्कीच अतिशय आजच्या रात्रीमध्ये नक्कीच त्यांचा आवाज पूर्णपणे या सरपंच चषकामध्ये पाहायला मिळाला गेलाय. तर नक्कीच या सरपंच चषकाचे आयोजक सूरज तांडेल यांना देखील विनंती असेल, आपण नक्कीच हितेश म्हात्रे सरांचा नक्कीच मान सन्मान देऊन एक सत्कार करावा, कारण की अतिशय सुरेख आयोजन आपल्याला 36 धावसंख्या धावपलकावर नाही, 24 चेंडू मध्ये 36 धावसंख्या जमवायची आहेत. 35 झाल्या, 36 टीव्ही नाही. ओके, तर नक्कीच हितेश म्हात्रे सरांचा सन्मान येथे नक्कीच विशाल स्पोर्ट करत संघाचा संघनायक सागर यांच्या माध्यमातून करण्यात येईल, कारण की अतिशय सुरेख कॅप्टन आहे. आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे मराठीचा समालोचकाच्या माध्यमातून आपल्याला आवाज ऐकायला मिळाला गेलाय. आणि नक्कीच हितेश म्हात्रे सर म्हटलं तर नक्कीच जसकार गावाचा गोड आवाज पूर्णपणे, आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच माझा देखील आवाज या सरपंच चषकामध्ये देखील पाहायला मिळाला गेलाय, कारण की अतिशय सुरेख असा चषक आहे. खूप सारा आवड आणि निवडीचा चषक म्हटला जातोय, तो म्हणजेच सरपंच चषक करल आयोजित केलेला अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळाला जाईल. तर नक्कीच जसा इनिंगला सुरुवात होईल, ज्या धावसंख्येचा टार्गेट ठेवला गेलाय 24 चेंडू मध्ये 36 धावसंख्या या डिफेन्स केल्या जातील का, की या 36 धावसंख्या नक्कीच टाकीगाव संघ सहजरित्या बनवला जाईल, या कशा पद्धतीने बनवला जाईल ते ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर बदल देखील पाहायला मिळाला जाईल. आवाज असेल पुन्हा एकदा जसकर गावचा गोड आवाज हितेश म्हात्रे सरांचा, आणि मी देखील या स्पर्धेतून रजा घेतोय. धन्यवाद राहुल. खरं तर ज्याचे डोळे सुंदर असतात तो जगाच्या प्रेमात पडतो, परंतु ज्याची वाणी गोड असते जग त्याच्या प्रेमात पडते. असेच गोड समालोचक आपण राहुल जिगरत यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान करूया. मी पुन्हा एकदा आमच्या आयोजक मित्रांना विनंती करतोय की सावरकर गावातील एक स्वीट व्हॉइस
गोड आवाज राहुलजी करत यांचा आपण एक विशेष सन्मान करतोय. खर तर आज रात्रीमध्ये सुंदरसं समालोचन ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. आपण सामन्याकडे वळूया. खर तर आव्हान थोडस छोटं आहे. 24 चेंडूमध्ये 36 काढायचे आहेत. खर तर ही परिस्थिती आपण गेल्या मॅच मध्ये देखील पाहिली होती. त्यामुळे जसकर संघाला ही मॅच जिंकण्यासाठी टिचून मारा करावा लागणार आहे. अगदी लाईन आणि लेंथ चांगली पकडावी लागणार आहे. कारण की ही मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल ना तर पूर्ण सेना तुम्हाला अगदी चैतन्य पाटीलच्या बाजूने लावावी लागेल. कारण की हा बिग विकेट आहे आणि गोलंदाजीसाठी आपण ऋषांक ठाकूरला पाहतोय. खरं तर ऋषांक म्हटलं ना तर आमच्या भालचंद्र दादांची आठवण येते. भालचंद्र ठाकूर खरं तर आरपी क्लब जसकर संघाचे एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली आहे आणि घरामध्ये क्रिकेटवर वातावरणामध्ये वाढलेला खेळाडू आणि आताच्या घडीला गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेताना देखील पाहिलं आणि तो तुरशांग पहिले षटक हाताळतोय. डिफेन्सिव्ह चेंडू खेळून काढलाय पहा. धाबाद करण्याची नामी संधी होती परंतु आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित होताना पाहायला मिळतोय. कारण की चैतन्य पाटीलला देखील ही मॅच जिंकवायची आहे. मोठी मॅच आहे. कारण की ही मॅच जिंकणारा संघ येथील एका बक्षिसाचा मानकरी होईल आणि हरणाऱ्या संघाला पूर्णपणे खाली हात घरी जावं लागणार आहे. त्यामुळे एका बक्षिसाचा मानकरी होण्यासाठी ही मॅच जिंकावी लागणार आहे आणि तो प्रयत्न दोन्ही संघ करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आता स्ट्राईक वरती आपण निहाल नाईकला पाहतोय. व्हाईट बॉल इथं काटकसर करावी लागणार आहे. खर तर तुमच्याकडे 36 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे नक्कीच ही मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला तुमची चांगली गोलंदाजी, स्टँडर्ड गोलंदाजी, तुमची स्टँडर्ड फिल्डिंग, समोरच्या संघावरती दबाव, अतिरिक्त धावांवरती अंकुश आणि विकेटचं सातत्य या 5 गोष्टी कराव्या लागतील. आणि इथं मात्र छेडखानी करण्याचा प्रयत्न निहाल नाईकला नडला आणि त्यामुळे विकेट नंबर 1 निहाल नाईक होतो झेलबाद. दरम्यान इनेट नंबर 3 वरती नवीन बॅटर स्वप्नील खार पाटील मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावांचा पाठलाग, 2 धावांवरती पहिली विकेट या ठिकाणी गमावली आहे. ती आमच्या शार्वी 11 टाकीगाव संघानं अगदी रफ अँड टफ मॅच पाहायला जरूर मिळणार आहे. अगदी काटेकी टक्कर. कारण की मॅच एका ट्रॉफीसाठी असणार आहे. प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन मैदानामध्ये आलाय. स्वप्न मोफत असतात परंतु त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. फटका चांगला खेळला. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चूक करतोय पहा त्या ठिकाणी. अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन त्या क्षणी डबल मध्ये झालंय. खर तर या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. कारण की दोन संघ जिंकण्यासाठी अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा. कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधलं हे द्वंद्व आहे. प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी कटिबद्ध असतो. फटका फसला. एलिव्हेशन कमी. अनिकेत मात्रे चेंडूच्या खाली आणि अनिकेत मात्रला तर नक्कीच जसकरचा चिता कधी झेल सोडत नाही आणि त्यानं टिपला झेल. त्यामुळे स्वप्नील खार पाटील झाला फेल. त्यामुळे दुसरा धक्का, दुसरा हादरा आणि दुसरा दणका या ठिकाणी टाकीगाव संघाला बसला. दरम्यान इनेट नंबर अगदी
4 वरती प्रभंजंग परदेशी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अगदी 2 महत्वाचे धक्के दिलेत, परंतु मास्टर माइंड खेळाडू आपण चैतन्य पाटीलला नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. या वेळेला इथं महासंधी होती, बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू काढायचा प्रयत्न, अगदी जिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल ना 1 धाव जरूर कंप्लीट करण्यात आली आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपण 5 पाहतोय, चेंडू देखील 5 झालेत, 2 विकेट या ठिकाणी गमावली आहेत. शेवटचा बॉल आहे आणि स्ट्राईक वरती चैतन्य पाटील आहे. या ठिकाणी चेंडून बॅटची कट गलीमधून पहा, धन 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 करत चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर चौकार. दरम्यान अगदी 9च्या सरासरीने खेळायचं होतं आणि ती सरासरी या ठिकाणी राखली आहे. ती आमच्या टाकीगाव संघांना गोलंदाजामध्ये या ठिकाणी पहिला बदल आपल्याला पाहायला मिळतोय. सागर ठाकूर गोलंदाजी करणारा, कारण की नक्कीच ही मॅच जिंकायची असेल तर सर्वात महत्वाची म्हणजे गोल्डन विकेट टार्गेट सेट करावं लागेल चैतन्य पाटीलकडे, आणि ती जर विकेट आली तर जसकर संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकतोय. परंतु चैतन्य जर मैदानावरती राहिला, खेळपट्टीवरती जास्त वेळ राहिला तर नक्कीच ही मॅच अगदी शार्बी लेऊन टाकीगाव संघ जिंकणार, कारण की त्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, कुवत आहे. आणि आताच्या घडीला रायगड टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, रायगड प्रीमियर लीगची अगदी या वेळेला आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावण्यात आला, सिंगल अगदी सिंगल मिळणारा, एका धावेने धावपळक अगदी हळूवार पुढे सरकतोय. 10 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी सागर याला, सागर नक्कीच एक हुकमाचा एक्का, अगदी हातभर चेंडू फेडवण्याची कळा त्याच्याकडे अवगत आहे. समोर त्याच्या चैतन्य पाटील, रिवा स्वीप, दुधारी तलवार आणि मिळवला एक लांब लचक षटकार. चेंडू गहाळ झालाय, नवीन चेंडू जरा पोचवायचा. चला 2 चेंडू मैदानामध्ये देण्यात आलेले आहेत, चला त्यातून चेंडू निवडायचा आहे. खर तर एक लांबलचक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सागरच्या अगेन्स्ट एक जबरदस्त टोला लगावला गेला. चला समीकरण राहिले 16 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आताच्या घडीला आपण ही स्थिती पाहिली ना, हा सामना जवळपास टाकीगाव संघाच्या बाजूने आहे आणि तो जसकर संघाच्या बाजूनं जर खेचायचा असेल तर तुम्हाला अगदी विकेटची कोंडी फोडावी लागणार आहे, कारण की नक्कीच एक मास्टर माइंड खेळाडू चैतन्य पाटील खेळपट्टीवरती ठाण मांडून उभा. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार, डीप मध्ये क्षेत्ररक्षक ऋषांक आहे, त्याने चेंडू पकडला, फक्त सिंगल मिळणार आहे. कारण की आपण पाहिलं रिव्हर्स वाचवण्यासाठी अगदी डीप मध्ये ऋषांकला तैनात करण्यात आला. अगदी डीप थर्ड मॅन आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध त्याला तैनात करण्यात आला. सिंगल मिळाली, धावसंख्या अगदी हळूवार पुढे सरकली आहे. 17 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतील. पोचलो की तर्कशमे समोरच्या बाजूनं हलका हाताने हा चेंडू खेळला. या ठिकाणी सिंगल डबल्स वरती भर दिला जातोय. खर तर
विकेट बाद करायची नाही, विकेट द्यायची नाहीये. अगदी सेन्सिबल क्रिकेट, तंत्रशुद्ध क्रिकेट या ठिकाणी टाकीगाव संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. कारण की मॅच पुढे न्यायची, मॅच जवळपास आली ना का मोठे फटके मारून सामना संपवायचा हा विचार बहुतेक का रिव्हर्स करायचा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कनेक्ट अगदी प्रॉपर टायमिंग झालं होतं, परंतु अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी ठेवण्यात आला. पुन्हा एकदा या मोठ्या फटक्याचं रूपांतर मी कौतुक पुन्हा एकदा वृषांकचे करणार आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण त्याचा पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी त्यानं खूप सारे धावा जसकर संघासाठी वाचवले आहेत. बॅटची लिडिंग एज आणि आणखी एक विकेटची कोंडी फोडली आहे. जवळपास तिसरा फलंदाज प्रभंजन प्रदेशीला मैदान सोडावं लागेल. तिसरा धक्का बसला. ते नवीन फलंदाज पार्थ कोळी आला. अगदी 81 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे. माईशा पथेराणची आठवण करून देणार आकडा त्याच्या जर्सीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला 13 क्रमांकाची जर्सी चैतन्य पाटील, मॅथ्यू वेड, कुशर परेरा आणि मुना फडेलची आठवण करून देणार आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी चिराग चंद्रकांत घरत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण आहे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आणि विजय आणि पराजय यांच्या मधोमध जर कोण उभा असेल तर चैतन्य पाटीलला, कारण की त्याच्याकडे ताकद, त्याच्याकडे क्षमता आहे. त्यामुळे नक्कीच त्याच्यासाठी जाळं विंजळलं जाईल. आता मैदानाच्या चप्प्यावरती क्षेत्ररक्षक तैनात आहे, कारण की वाघाची शिकार तुम्हाला करायची असेल ना तर नेहमी बकऱ्याचा वापर करावा लागतो. आणि ते तंत्र या ठिकाणी उभारलं जाईल का. आणि फटका लांबच लांब आणि उंचाच उंचा चैतन्य पाटीलने ठोकला. अगदी मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. विजयाची चाहूल देणारा फटका. आता मात्र विजयाची स्वप्न टाकीगाव संघाला पडू लागली आहेत, कारण की बॉल टू रन 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे चैतन्यने खुला केला. रिवा स्वीप, दुधारी तलवार आणि पुन्हा एकदा वृषांची चांगली फिल्डिंग. विकेट येणार नाहीये. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये झालंय. खर तर एका बाजूला तो तंत्रशुद्ध क्रिकेट देखील खेळतोय, सेन्सिबल क्रिकेट, आणि दुसऱ्या बाजूला जसा चेंडू खराब आला ना तर मात्र तो षटकार चौकांमध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच आताच्या घडीला 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना पाहिला तर जवळपास टाकीगाव संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. समोर आला होता खेळण्यासाठी, लॉर्ड अपील करण्यात आलं. पंचांनी ते नक्कीच या ठिकाणी फेटाळलं. आंतरराष्ट्रीय नियमातील अगदी 23वा नियम आमच्यापर्यंत लागू केलाय. अगदी 22 किंवा लेगबायच्या स्वरूपामध्ये धावा येणं, लेगबायच्या स्वरूपामध्येही धाव आली आहे. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 28च्या घरात. 9 बॉल 8 धावा. यावेळेला खोलामध्ये चेंडू टाकला होता आणि तिसऱ्या पंचांकडे अगदी निर्णय वर्ग करण्यात आलाय. तिसरे पंच आता मात्र जॉईंट होतील.
अगदी ही गोल्डन विकेट येईल का, टाळ्यांचा गजर होईल का, की एक धाव कंप्लीट केली जाईल. DRS घेतला. अगदी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, निर्णय पुनरावलोकन प्रणालीचा वापर या ठिकाणी केला जाईल. तिसरे पंच या ठिकाणी जोडले गेलेत. पाहूया, धाव कंप्लीट केली गेली आहे की फलंदाज बाद असेल. चला, तिसरे पंच आमच्याशी जॉईन झालेत आणि लगेचच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. अगदी क्लोज डिसिजन आहे. या ठिकाणी अगदी काही चा फरक आणि इथं मात्र गोल्डन विकेट आली आहे. पहा, आताच्या घडीला हा सामन्यामध्ये थोडासा का होईना शिरकाव केला. खर तर एकतर्फी सामना चालू होता. टाकीगावच्या बाजूने जात असताना ही धाव घेण्याचं धाडस दाखवलं आणि आताच्या गाडीला रनआउटच्या माध्यमातून चैतन्य पाटील टाकीगाव संघाची साथ सोडतोय. समीकरण राहिलं 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित नाईक मैदानामध्ये अगदी नेट नंबर 6 वरती दाखल झाला. चला, चुकीबद्दल समस्व. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन येऊन राहिला. चला, सामना पुन्हा एकदा अगदी रंगात रंगात आली ही मॅच. अगदी रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते. नवीन बॅटर अगदी समोरच्या बाजूला अगदी डिफेन्सिव्ह खेळ पाहायला मिळतोय. अगदी सिंगल डबल्स अगदी शांत क्रिकेट या ठिकाणी सुरू आहे. कारण की असं म्हणतात, जो पायाने चालतो तो काही अंतर चालतो, परंतु चालताना जो डोक्याचा वापर करतो ना, तो आपली उद्दिष्ट गाठत असतो. आणि या ठिकाणी पहा, अगदी सेन्सिबल क्रिकेट, तंत्रशुद्ध क्रिकेट टाकीगाव संघाकडून चालू आहे. चांगला फटका खेळला या चेंडूवरती. सिंगल येण्याची शक्यता आणि एक धाव आली आहे. समीकरण आता शिल्लक असेल अगदी चला, 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच अगदी क्रुशल मोमेंट वरती आहे. आणि आता पाहूया कुठला गोलंदाज शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी येणार आहे. खर तर एका फटक्याचं काम आहे. एकच मोठा फटका मारायचा आणि तो फटका मारला जाईल का. परंतु हा सामना आता शेवटच्या षटकापर्यंत गेला. कारण की जशा प्रकारे आपण पाहिलं ना की सामना कसा असावा, तर सामना असा असावा. अगदी त्याचा ज्वलंत, जिवंत आणि मूर्तिवर्त उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जावा हीच प्रेक्षकांची प्रांजल इच्छा आहे. कारण की ॲज अ प्रेक्षक म्हणून जो सामना एन्जॉय करतायत त्यांची एकच इच्छा असते, सामना रंगतदार व्हावा, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत यावा आणि सामना अटीतटीचा व्हावा. आणि तो अटीतटीचा होताना पाहायला मिळतोय.
चला नवीन चलो प्रणय म्हात्रे पिंठे गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईक वरती आपण पार्थ कोहलीला पाहतोय. आता मात्र झाडं वेणावं लागणार आहे. प्रत्येक धाव डिफेन्स करावी लागेल आणि तो प्रयत्न जसकर संघ करताना पाहायला मिळतोय. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज प्रणयने टिपलाय झेल. आणखी एक फलंदाज पार्थ कोहली झाला फेल. समीकरण बदललं गेलं. आगामी येणारे 5 चेंडू आणि 6 धावांची गजत. यस विजय ठोक. सामना बदललाय मैदानामध्ये. वातावरण बदललंय मैदानामध्ये. अगदी हा सामना क्लोज एन्काउंटर होणार. अगदी करा आणि मरा जिंका किंवा हरा या परिस्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याचं भविष्य लिहिणार आहे. येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याचं भवितव्य असेल. येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याला दिशा येणार आहे. पाहूया कोणाचा प्रवास संपणार आणि कोण पुढच्या फेरीमध्ये जाणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. आणि इथं मात्र धावबाद. एक धाव डबल होईल की काय आणि आणखी एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. कुठलीही धाव नव्हती. निशाणा साधता आला नाही परंतु सिंगल कंप्लीट गेली आहे. परंतु दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र बाद झाला जाताना पाहायला मिळाला. आला. अगदी रंगात रंगात आली ही मॅच. अगदी रफ अँड टफ मॅच चालू आहे. किसमें कितना है दम. कोण है पाणी कम और कोण बनेगा बाजीराव सिंगम. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. टाळ्यांचा गडगडाट करा. आता टाळ्या वाजवणं गरजेचं राहील. आणखी एक डॉट बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदललं. कमालीची गोलंदाजी आताच्या घडीला. अगदी घर फिरलं नाही की घराचे वासे फिरतात आणि ते वासे घराघरा फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर फुंकर मारल्यानंतर पत्त्याचा बंगला जसा कोसळावा ना तसा मात्र हा सामना थोडासा कोसळताना पाहायला मिळतो. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचला आणि त्यामुळे या ठिकाणी 2 धावा टाकीगाव संघाला मिळणार आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. अजूनही अगदी आपण पाहतोय थंड वातावरण आहे आणि गरमागरम सामना चालू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खरं तर प्रत्येक चेंडूवरती येणाऱ्या दोन्ही चेंडूवरती टाळ्या वाजवा. पाहूया एका मोठ्या फटक्याचं काम आहे. तो मोठा फटका येईल का. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. अरे कोसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. त्यामुळे विजयाचा आनंद कोण साजरा करणार. कोण जल्लोष करणार. कोण आक्रोश करणार या प्रश्नांना इथं उदाहरण आलं. कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला हिरोचं झिरो बनवतो. झिरोचं हिरो बनवतो. अगदी होत्याचं नव्हतं व्हायला या खेळामध्ये वेळ लागत नाही. राजाचा रंक व्हायला या खेळामध्ये वेळ लागत नाही. चला सामना थोडा स्पीडअप करा. थोडासा वेळ घेत आहे कारण की सामना अगदी क्रुशल मोमेंट वरती आहे. जिंकणारा संघ येथील एका ट्रॉफीचा मानकरी होईल. हरणाऱ्या संघाला
अगदी आपल्या गावचा रस्ता पकडावा लागणार आहे. कोण असेल तो संघ जो सुपर 3 मध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा सामना. कारण की ॲज अ प्रेक्षक म्हणून जर विचारलं की कसा सामना पाहिजे तर असा सामना पाहिजे. आणि हा सामना अगदी गरमागरम. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावांचा फटका येईल, शेवटच्या चेंडूवरती धावा शिल्लक राहतील की नाही. आणखी एक डॉट बॉल. ओ माय गॉड. आता मात्र शेवटच्या बॉल वरती तुम्हाला चौकार मारावाच लागेल. खर तर या मैदानामध्ये 3 धावा निघणं म्हणजे अशक्य आहे. त्यामुळे एक बॉल आणि तब्बल 3 धावांची गरज. जो ठोकेल तो जिंकेल आणि हुकेल तो मुकेल. त्यामुळे नक्की जिसको लगा डाला तो लाईव्ह जिंका डाला और चौका लगा डाला तो मॅच जिंका डाला. त्यामुळे एक बॉल 3 धावांची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वाजवा टाळ्या. दोन्ही संघाच्या खेळाडूंचं कौतुक करा. चला चला रोहित नाईक स्ट्राईक वरती आहे. ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटतं ना रोहित, त्यावेळेला तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. आणि इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही. त्यामुळे एक सुवर्ण क्षण आहे, एक गोल्डन मोमेंट आहे. एक चौकार मारायचा आपल्या संघाला जिंकवण्यासाठी आणि एक डॉट पिंट्याला टाकायचा आहे. पाहूया कुठला संघ जल्लोष करणार आणि कोण आक्रोश करणार. टाळ्या वाजवत राहूया. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, त्यांना टिपला झेल. त्यामुळे जसकार संघ अगदी चला जरा पुढे या, मग आपण गाणं लावू. चला उद्याच्या संघांना आपण विशेष सूचना देऊया की उद्या 6:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. चला दोन्ही संघ आपण विनंती करतोय. चला खर तर अगदी हातातून मॅच काढली आहे. आंदोलन करण्यासाठी खेळाडू शिल्लक नाहीयेत. खर तर वेल प्लेड जसकर टीम. कारण की जवळपास हा सामना हातातून निघाला होता, परंतु जिद्द सोडली नाही. शेवटपर्यंत चांगली गोलंदाजी केली, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करतोय. चला जसकर संघ कोण असेल मॅन ऑफ द मॅच, आणि त्या मॅन ऑफ द मॅचचं आपण नाव प्रणय म्हात्रे रफ्तार का सौदागर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल. मॅच देऊया. चला गोरख तडवे साहेबांना आपण विनंती करूया. तसेच युवा सामाजिक संस्थेकडून देखील प्रणयसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि ते देखील आपण प्रणयला देणार आहोत. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गोलंदाजी आवडली असेल तर. सुपर बॉलिंग आणि ती बॉलिंग जसकर संघाला सुपर 3 मध्ये घेऊन गेली. वेल प्लेड. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. आणि आजच्या रात्रीचा हा खेळ संपला आपण हे जाहीर करूया. आणि उद्या खर तर उद्या जी पहिली मॅच आहे त्या संघाला पण विनंती करतोय तुम्हाला 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला खूप सारे मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण खर तर
खूप रोमांचक मॅच, अंगावरती शहारे आणणारी मॅच, हार्टबीट वाढवणारी मॅच, आणि ही मॅच संपली आहे. त्यामुळे सुपर 3 मध्ये जाणारा दुसरा संघ मला RP11 जसकर संघ मिळाला. त्या संघाचं आपण करतोय वेल प्लेड अभिनंदन. आणि आजच्या रात्रीचा हा खेळ संपला हे आपण जाहीर करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.